गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया समत्त सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय झाय कुलकोडी संजुआ सव्वे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आश्रव अधिकार आपण बघतोय 24 ठाणाच्या अंतर्गत आणि यामध्ये आश्रवाच्या प्रत्ययाची तालिका संख्या आहे 84वी आणि ही आपण बघतो आहे. याच्यामध्ये आपण गती, इंद्रिय, काय, योग इथपर्यंत पाहिलेलं आहे. उपयोगाचं प्रकरणही आपण घरी पाहणार होतो. ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग जोडून आपल्याला उपयोग लावायचे आहे. उपयोग लावताना ज्ञान आणि दर्शनाचे सगळे भेद त्या ठिकाणी गर्भित करून उपयोगाची संख्या आपल्याला लावायची आहे. जसं 7 आणि 2 शेवटचा आकडा पहा उपयोगामध्ये. तर 7 आणि 2 तर 7 आश्रवाचे प्रत्यय 2 उपयोगात राहणार आहे. म्हणजे ज्ञानोपयोग, केवळ ज्ञानोपयोग आणि केवळ दर्शनोपयोग याच्यामध्ये 7 प्रत्यय राहणार आहे. 7 प्रत्यय 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 3 कायेचे असे मिळून आपल्याला हे चार्ट आपण लावलेला आहे तसा. आणि आता ध्यानाचा चार्ट आपण बघू. ध्यानामध्ये कशा प्रकारे लावायचं आहे आपल्याला. ध्यानाचं प्रकरण आपण बघतो आहे. आश्रवाच्या प्रत्ययामध्ये 57 तऱ्हेनी आश्रवाचे प्रत्यय हे 3 ध्यानामध्ये लागतात. 3 ध्यान कोणते तर आर्त ध्यानाचे 3 भेद. पहिले आर्त ध्यानाच्या 3 ध्यानामध्ये 57 प्रत्यय लागतात. आर्त ध्यानाचे 3 भेद कोणते? पहिले इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि वेदना. या 3 आर्त ध्यानामध्ये 57 प्रत्यय लागतात. नंतर आहे 55 आणि 5. तर 55 मध्ये आपल्याला 4 रौद्र आणि 1 आर्त ध्यानाचा निदान नावाचा जो आत्ता आपण भेद सोडला तो लावून 55 प्रत्यय लावायचे. 55 प्रत्ययामध्ये योगाचे 2 कमी करायचे, आहारक द्विक कमी करायचा. म्हणजे 55 याच्यामध्ये आश्रवाचे 5 ध्यानामध्ये आश्रवाचे 55 प्रत्यय लागले. 5 ध्यान, 4 रौद्र आणि 1 निदान नावाचं आर्त ध्यान. या 5 याच्यामध्ये 55 प्रत्यय लावताना मिथ्यात्व लावायचं, अविरती लावायची, 25 कषाय लावायचे आणि 13 योग लावायचे. आता 48 आणि 2 कुठे लागतात? हे 48 आणि 2. 2 हा आकडा ध्यानासाठी आहे आणि 48 आकडा प्रत्ययासाठी आहे आश्रवाच्या. कोणते लागतील? आज्ञा विचय आणि अपाय विचय या 2 धर्मध्यानामध्ये आश्रवाचे 48 प्रत्यय लागतात. आश्रवाचे 48 प्रत्यय लावताना या 48 म्हणजे आज्ञा विचय आणि अपाय विचय या 2 ध्यानाचे गुणस्थान आपण 4 ते 7 धरलेले आहे. 4 ते 7 धरले तर आपल्याला 48 प्रत्यय लावता येतात. आणि केवळ आपण 4 पर्यंत जर पाहिले तर आपल्याला 46 प्रत्यय लावावे लागतात. आणि या ठिकाणी 4 ते 7 असे गृहीत धरून धर्मध्यानाचे हे दोन्ही तिथे गृहीत धरून हे 15 प्रकारचा योग, नंतर 21 कषाय आणि 12 अविरती. म्हणजे 12 अविरती, 21 कषाय आणि 15 योग असे मिळून धर्मध्यानामध्ये 2 या धर्मध्यानामध्ये 48 प्रत्यय लागतात. नंतर 37 प्रत्यय हे 5व्या गुणस्थानामध्ये ज्या वेळेला विपाक विचय धर्मध्यान असतं त्यावेळेला
त्यावेळेला आपल्याला 37 प्रत्यय लावता येतात. म्हणजे एक विपाक विचय धर्म ध्यानामध्ये 37 प्रत्यय लागतात. कोणते 37 लागतील? पाचवं गुणस्थान आहे म्हणजे 11 अविरती, 17 कषाय आणि 9 योग असे मिळून 37. नंतर 24 मध्ये 6व्या गुणस्थानामध्ये ज्या वेळेला आहारक द्विक वाढलेला आहे त्यावेळेला 24 प्रत्यय लागतात. अविरती 0, 13 कषायांचे भेद आणि 11 योगाचे भेद हे 24 प्रत्यय लागतात. नंतर 7व्या गुणस्थानामध्ये 22-1 म्हणजे संस्थान विचय धर्म ध्यानामध्ये 22 भेद लागतात. 13 कषाय आणि 9 योग. नंतर 9 आणि 1 पृथक्त्व वितर्क शुक्ल ध्यानामध्ये 9 योग लावायचे आणि पृथक्त्व वितर्क शुक्ल ध्यान 8व्या पासून आहे म्हणजे 8व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या या गुणस्थानामध्ये आपल्याला 9 योग 1 पृथक्त्व वितर्क धर्म ध्यानात लावायचा आहे. नंतर एकत्व वितर्कामध्ये 1-1 एकत्व वितर्कामध्ये एकच एक योग लावायचा आहे. आणि नंतर सूक्ष्म नाही एकत्व वितर्कापर्यंत 9 योग लावायचे आणि सूक्ष्म क्रिया प्रतिपातीमध्ये एकच योग लावायचा आहे, एक का योग. आणि विपरीत क्रिया निवर्तिनी म्हणजे 0 योग लावायचे आहे. तिथे काहीही लागणार नाही, आश्रवाचा प्रत्यय कोणताही लागणार नाही. क्लिअर झालेलं आहे ध्यानाचं प्रकरण की परत रिपीट करायचं? ध्यानाचं प्रकरण क्लिअर झालेलं आहे? परत एकदा पहा. ध्यानामध्ये 57 मध्ये 3 आर्तध्यान, आर्तध्यानामध्ये आश्रवाचे 57 ही प्रत्यय आहे. 55 ध्यानामध्ये 4 रौद्र ध्यान आणि निदान नावाचं आर्तध्यान, यामध्ये 55 प्रत्यय आहे आहारक द्विक कमी करून. नंतर 48 प्रत्यय हे पहिल्या 2 धर्मध्यानात आहे, आज्ञा विचय आणि अपाय विचय. नंतर 37 मध्ये 1 विपाक विचय मध्ये 37 प्रत्यय लावायचे. नंतर 24 मध्ये 1 तर 24 मध्ये 1 लावताना विपाक विचय धर्मध्यान लावायचं तिथे आणि त्या ठिकाणी 24 मध्ये 1 प्रत्यय लागतो. मग पृथक्त्व वितर्क मध्ये 22 लावायचे, तर 22 आणि परत पृथक्त्व वितर्क मध्येच 9 मध्ये 1 लावायचा योग. नंतर सूक्ष्म क्रिया प्रतिपादीमध्ये 1 लावायचा आणि विपरीत क्रिया निवर्तिनी मध्ये 0 आश्रवाचे प्रत्यय लावायचे. अशा तऱ्हेने ध्यानाचं आपण बघितलं. आश्रव या ठिकाणी आश्रवाधिकारच सांगत असल्यामुळे आश्रव तर स्वकीय सांगून टाकले किंवा जिथे जसे योग्य आहे यथायोग्य लावायचे. नंतरच आहे जाती. जाती लावत असताना 38 प्रत्यय आणि 52 लाख. 52 लाख या जाती आहे एकेंद्रियांच्या, म्हणजे एकेंद्रिय जीवांना 52 लाख जातींमध्ये 38 आश्रवाचे प्रत्यय राहतील. 38 प्रत्ययामध्ये 5 मिथ्यात्व आहे, अविरती 7 आहे, 23 कषाय आहे आणि 3 योग आहे. अशा प्रकारे 38 प्रत्यय. नंतर द्विनिंद्रियांना 2 लाख आहे आणि त्या ठिकाणी 40 लावायचे प्रत्यय, तर त्यांना एक अनुभय वचन योग वाढलेला आहे आणि एक अविरती वाढली. 3 इंद्रियवाल्यांना एक अविरती वाढली म्हणून 41 झाले. 3 इंद्रिय जातींची म्हणजे त्यांचा जाती आहे 2 लाख म्हणून 2 लाख लावायच्या. नंतर 42 लावायची
की तीन इंद्रिय जीवाला 41 लागले, नंतर चतुरेंद्रिय जीवाला 42 लावायचे आणि असंज्ञी पंचेंद्रियाला 45 लावायचे आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 57 ही आश्रवाचे प्रत्यय लावायचे. अशा तऱ्हेने जातींमध्ये आपण या अपेक्षेने आश्रवाचे प्रत्यय बघितले आणि कुलाच्या अपेक्षेने जिथे जसे कुल लागतील त्याप्रमाणे प्रत्यय लावून घ्यायचे आहेत. अशा तऱ्हेने आश्रवाचं प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून. पण अनेक प्रश्न यावर आहे आपले आणि या प्रश्नांना आपल्याला बघायचंय. पेज नंबर 294, पहिला प्रश्न. यहाँ आश्रव के 57 प्रत्ययों में प्रमाद का ग्रहण क्यों नहीं किया गया है. आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की तत्वार्थ सूत्रामध्ये 5 प्रत्यय सांगितले आणि समयसारादी ग्रंथांमध्ये किंवा 57 भेद म्हणत असताना 4च प्रत्यय का घेतले, एक प्रत्यय प्रमादाचा त्यांनी का सोडून दिला. तो उत्तर आहे कषायों में प्रमाद का अंतर्भाव हो जाता है क्योंकि कषायों से पृथक प्रमाद नहीं पाया जाता. प्रमाद जरी आम्ही प्रमादाची व्याख्या वेगळी केली, प्रमादाला विस्तृत तऱ्हेने आम्ही समजावलं असलं, प्रमादाचे आम्ही पहिल्यांदा तर 15 भेद केले, 15 भेदाचे आम्ही 80 भेद केले किंवा आम्ही 37,500 भेद पण प्रमादाचे पाहिले आहे. विकथा पाहत असताना आम्ही 4 तऱ्हेच्या पण विकथा पाहिल्या आणि 25 तऱ्हेच्या देखील विकथा पाहिलेल्या आहे. कषाय पाहत असताना क्रोध मान मायालोभ 4च कषाय बघितले, पण तसे पाहिले तर आम्ही 25ही कषाय लावू शकतो किंवा 16 कषायांच्या माध्यमातून आम्ही भेद करू शकतो. अशा तऱ्हेने अनेक प्रकारांनी प्रमादाचं विस्तृत वर्णन आचार्यांनी केलेलं असलं तरी कषायांमध्ये प्रमादाचा अंतर्भाव केल्या जाऊ शकतो. प्रमादाला वेगळं असं काही स्थान देण्याची गरज नाही, म्हणून कषायों से पृथक प्रमाद नहीं पाया जाता. अतः यहाँ आश्रव के 57 प्रत्ययों में प्रमाद का ग्रहण नहीं किया गया है. मग प्रश्न परत आला कि यदि कषायों में प्रमाद का अंतर्भाव होता है तो कषायों में अविरति का भी अंतर्भाव कर देना चाहिए. अविरति तरी काय आहे, शेवटी इंद्रिय संयम न पाळणं आणि प्राणी संयम न पाळणं यालाच आपण अविरती म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेने अविरती देखील कषायांच्या उदयातच त्या ठिकाणी असायला पाहिजे. अविरतीला पृथक स्थान का आचार्यांनी दिलं. ऐसा नहीं है क्योंकि इनमें कार्य कारण की दृष्टि से भेद है. कषाय कारण है और हिंसादि अविरति कार्य है. यह कोई दोष नहीं क्योंकि व्यवहारने की अपेक्षा उसका पृथक उपदेश किया गया है. आचार्यांना कारण विस्तृत रुची शिष्यांसाठी आचार्यांना प्रत्येक गोष्ट विस्तारपूर्वक सांगावी लागलेली आहे. कधी कधी शॉर्ट सांगून मन स्थिर होत नाही, त्यावेळेला त्याचं विशद स्वरूप आम्हाला कथन करावं लागतं आणि मगच मनाची स्थिरता होऊ शकते आणि म्हणून व्यवहाराच्या दृष्टीतून असं वर्णन करणं गैर नाही. निश्चय तर काही बोलतच नाही. निश्चयाने कथन करायचं असेल तर आम्ही थोडक्या शब्दात सांगू शकतो, पण निश्चय हा एकदम पचनी पडत नाही. व्यवहाराशिवाय निश्चयाचं कथन जमत नाही. आम्ही आत्मा म्हटलं तर आम्हाला समजत नाही, पण जो शरीरात आहे, जो जाणणार आहे, ज्याला 5 इंद्रिय आहे, ज्याला अशा प्रकारचा योग आहे, तो आत्मा आहे असं जेव्हा विवेचनात्मक वर्णन करतो त्यावेळेला आत्म्याचं स्वरूप आमच्या लक्षात येऊ शकतं आणि म्हणून व्यवहाराने अशा प्रकारे अविरती आणि कषाय वेगवेगळे सांगण्यात दोष नहीं. आश्रव के 51 प्रत्यय किन किन जीवों के होते. हे परत वर्णन आलं. आश्रवाचे 51 प्रत्यय आम्हाला पाहायचे. 51 प्रत्यय पाहत असताना मिथ्यात्व अविरती पाहावीच लागते, कारण मिथ्यात्व आणि अविरती काढली आम्ही
की एकदम आमचे 48 वर वगैरे प्रमाण येतात. 51 पाहायचे असेल तर आम्हाला दोन्ही पाहावे लागतात. मग 51 प्रत्यय त्याचे स्वामी कोण आहे? तर सम्मूर्छन संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच, की ज्याला एक नपुंसकच वेद असतो, म्हणजे कषायांमध्ये 2 कमी होतो आणि तिर्यंच गतीतील जीव आहे, त्यामुळे त्याला वैक्रियक द्विक नाही आणि आहारक द्विक देखील 7व्या गुणस्थानात असतं ते, आणि उदय असताना म्हणजे आहारक द्विकचं प्रत्यक्ष कार्य 6व्यामध्ये आहे, आणि म्हणून आहारक द्विक देखील तिर्यंच गतीतील जीवांना असत नाही. म्हणून सम्मूर्छन संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच यांना अशा प्रकारे 51 आश्रवाचे प्रत्यय आहे. याच्यामध्ये काय कमी केलं? कमी काय केलं? 51 मध्ये 2 वेद कमी केले, वैक्रिक दिक कमी झालं आणि आहारक दिक कमी झालं. आहारक द्विक कमी झालं. आणखी अशाच तऱ्हेचे 51 प्रत्यय लागतात नारकी जीवांना. नारकी जीवांनाही सेम प्रत्यय, फक्त वैक्रियक द्विकच्या ऐवजी त्या ठिकाणी औदारिक द्विक कमी करावं लागतं. फक्त एवढाच बदल झाला. म्हणून नारकींना देखील 51 प्रत्यय लागतात. 2 वेद कमी, औदारिक द्विक आणि वैक्रियक आहारक द्विक कमी करून, नाही, औदारिक द्विक आणि आहारक द्विक कमी करून 51 प्रत्यय लागतात. आता आश्रव के 52 प्रत्यय कहाँ कहाँ होते है. आश्रवाचे 52 प्रत्यय पाहायचे. 51 मध्ये 1 प्लस करायचा आहे. 1 प्लस करायचा तर आम्हाला कोणता प्लस करावा लागेल आणि कोणता मायनस करावा लागेल? 2 वेदामधला आम्हाला एक नपुंसक वेद कमी करायचा आणि स्त्री पुरुष वेद वाढवायचा आहे. वरच्याच सारखा आहे. नपुंसक वेद कमी करून स्त्री आणि पुरुष असे वेद वाढवायचे आहे. हे जीव कोणते? आता आपण सम्मूर्छन संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच हे जीव कुठे असतात? कर्मभूमी मध्येच असतात. हे लक्षात घ्या. सम्मूर्छन संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच हे जीव कर्मभूमी मध्येच असू शकतात. भोगभूमीमध्ये हे जीव असत नाही. भोगभूमीमध्ये संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आहेत, पण ते गर्भज आहे. आणि म्हणून भोगभूमीचे मनुष्य आणि तिर्यंच, आणि त्या ठिकाणी वेद कोणता असतो नियमपूर्वक? स्त्री किंवा पुरुष हे 2च वेद असतात. नपुंसक वेद तिथे असत नाही. म्हणून भोगभूमीज मनुष्य आणि तिर्यंच यांना आहारक द्विक कमी करायचं, वैक्रियक द्विक कमी करायचं आणि नपुंसक वेद कमी करायचा. अशा तऱ्हेने 52 प्रत्यय त्या ठिकाणी राहिले. 1 वाढवलं म्हणजे 2 वाढवले आणि 1 कमी केला, असं करून हे झालेलं आहे. देवगती. देवगतीमध्ये देखील तशाच प्रकारे लावायचं. जसं नारकीमध्ये आपण नपुंसक वेद पाहिला होता, पण देवगतीमध्ये नपुंसक वेद नाही आणि स्त्री पुरुष वेद आहे. तर अशा तऱ्हेने औदारिक द्विक, आहारक द्विक आणि नपुंसक वेद कमी करून देवगतीमध्ये 52 प्रत्यय लावायचे. आणखी 52 प्रत्यय कुठे लागले? म्लेंछ खंडातील जीवांमध्ये. कारण म्लेंछ खंडातील जीवांमध्ये देखील नपुंसक वेदवाले नसतात. त्या ठिकाणी 2च वेद असतात. आर्यखंडातच 3 वेद आहे. म्लेंछ खंडात 2च वेद असतात. म्हणून परत त्या ठिकाणी वरच्या सारखंच भोगभूमी सारखंच लावायचं की म्लेंछ खंडातही तसंच. आणखी विभंग अवधी ज्ञानामध्ये. विभंग अवधी ज्ञानामध्ये आता वेगळ्या तऱ्हेने लावायचं. इथे 25ही कषाय लावायचे, पण योग मात्र 10 लावायचे. 10 योग कोणते लागतील? विभंगावधी आहारक दिक नाही लागणार. आहारक दिक नाहीये. कारमान काय योग नाहीये. आणि
2 पाहिजे ना अजून. हा, तर 2 मिश्र काढायचे, औदारिक हम्म. मिश्र आणि वैक्रियक आणि मिश्र. वैक्रियक का मिश्र. काढायचे 2? 2 हम्म. का काढायचे? मिश्र का काढायचे? मिश्र यासाठी काढायचे कारण विभंग अवधिज्ञान म्हणजे कुअवधिज्ञान पर्याप्तक जीवांनाच होतं. अपर्याप्तक अवस्थेत कुअवधिज्ञान असत नाही. सुअवधी असू शकतं. जर समजा या ठिकाणी सुअवधी ज्ञानामध्ये आश्रवाचे प्रत्यय लावा म्हटलं, सुअवधी ज्ञानात तर आश्रवाचे किती प्रत्यय लागले असते? सुअवधी ज्ञानात आश्रवाचे प्रत्यय लावायचे असेल तर किती लागले असते? मिथ्यात्व नाही राहणार. हा, अविरती तर राहू शकते. समजा चौथ्या अविरती राहतात गुणस्थांवरती असेल तर 12. हा, राह- चौथ्या गुणस्थांवरती राहते. देव नारकी घ्यायचे प्रामुख्याने 12 अविरती आहे. कषायांमध्ये 4 कमी होतील कशायातले. 4 अनंतानुबंधी 4 गेले 4 कमी म्हणजे होतील. 21 कषाय. 21 कशाय. आणि आणि योग किती लागतील? योगामध्ये फक्त 2 कमी होतील फक्त. 2 कमी आहारक होतील. दिक कमी होईल फक्त. हा, फक्त आहारक द्विक कमी होईल. बाकी सगळे योगाचे प्रत्यय म्हणजे 13 योग लागतील. 13. कारण औदारिक मिश्र लागेल. कारण समजा आता नारकी आहे आणि त्यांनी मनुष्य म्हणून जन्म घेतला तर त्याला औदारिक मिश्र राहणार आहे. कारमान तो पण असू शकणार आहे. वैक्रियक मिश्र पण राहणार आहे. आणि म्हणून फक्त 2 आहारक द्विक त्या ठिकाणी असणार नाही. तर अशा तऱ्हेने त्यांना सुअवधीमध्ये लावायचं. आणि कुअवधी पाहायचंय तर कुअवधी पाहत असताना कुअवधी ज्ञान कधीही विग्रह गतीत असत नाही आणि तो जीव पर्याप्तक झाल्याशिवाय त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. समजा नारकी जीवाला भवप्रत्यय अवधी ज्ञान आहे किंवा देवांना देखील भवप्रत्यय अवधी ज्ञान म्हटलं जातं. पण एखादा समजा जीव मिथ्यात्व सहित जीव देव पर्यायी मध्ये उत्पन्न होत असेल तर त्या जीवाला जरी देव आयुचा उदय विग्रह गतीमध्ये सुरू झालेला आहे तरी देखील विग्रह गतीमध्ये कुअवधी ज्ञान असणार नाही. अवधी ज्ञानाची प्राप्ती व्हायला त्याला वेळ जावा लागणार. विग्रह गती पूर्ण करावी लागेल. मिश्र अवस्था त्याची संपेल, त्याच्या पर्याप्ती पूर्ण होतील आणि नंतर कुठे त्याला कुअवधी ज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणून विभंग अवधीमध्ये मिश्र योग लावायचे नाही. मिश्र काढून टाकायचे, कारमान काढून टाकायचा. आणि म्हणून औदारिक आणि वैक्रियक काय योग असे 2 योग, 4 मनाचे 4 वचनाचे असे 10 योग लावायचे. आश्रव के 42 प्रत्यय किन मनुष्यों के होते है. कोणत्या मनुष्यांना 42 आश्रवाचे प्रत्यय होतील? मनुष्यांना पाहायचे आपल्याला. आता सम्यक्त्व सहित जर मनुष्य पाहिला आपण तर त्याला कमीत कमी किती लावावे लागतात? 12 अविरती, 25 कषाय आणि योगाचे 4 4 8 आणि 2 10 1 11 एवढे लावावे लागतात. कशाय कमी होतील ना 25 पेक्षा. हो, 25 4 कमी होतील. 21 राहतील ना. 4 कमी. हो, 21 21 राहतील. राहतील. 12 अविरती 21 म्हणजे किती झाले? 12 आणि 33. 33 आणि इकडे योगाचे समजा आपल्याला लावावे लागतील. मनुष्य घेतला तर औदारिक मिश्र आणि कारमान चौथं गुणस्थान धरलं तर म्हणजे 4 आणि 4 8 9 10 11 असे प्रत्यय लागतील. परंतु आपल्याला इथे किती घ्यायचे? 42 घ्यायचे. 42 मध्ये आपल्याला इथे कोणते घ्यायचा? हा मनुष्य लब्ध पर्याप्तक मनुष्य घ्यायचा.
लब्ध पर्याप्तक जीवाला मिथ्यात्व आहे, 12 अविरती आहे, नपुंसकच वेद आहे आणि 2च योग आहे. आता योगामध्ये कमी झालेले आहे, कारण यांची शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच मरण होतं लब्ध पर्याप्तक मनुष्यांचं. त्यामुळे औदारिक मिश्र आणि कारमाण कायोग हेच म्हणजे पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आधीच यांचं मरण होतं. म्हणून 4 मनाचे आणि 4 वचनाचे आणि बाकीचे कायोग त्यांना होणार नाही. म्हणून 2च योग लावायचे, औदारिक मिश्र आणि कारमाण. आणि अशा तऱ्हेने 42 प्रत्यय लब्ध पर्याप्तक जीवांना राहू शकतात. आश्रवाचे 57 प्रत्यय किस मार्गणा के किस उत्तर भेद में होते हैं. 57च्या 57 प्रत्यय आश्रवा मार्गणा जे 14 मार्गणा आहे, या 14 मार्गणाच्या उत्तर भेदांमध्ये 57ही प्रत्यय कोणत्या मार्गणेत आपल्याला सापडतील. आपण लावलेलं आहे तसं पंचेंद्रिय जीवाला पूर्ण 57 प्रकारे आश्रव होतो. म्हणून इंद्रिय मार्गणेत पंचेंद्रिय, कारण चतुरेंद्रियापर्यंत प्रत्यय कमी राहतात, पूर्ण प्रत्यय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पंचेंद्रिय जीव घ्यायचा. पंचेंद्रिय जीवांना 57ही प्रकारे आश्रवाचे भेद आहे. नंतर काय मध्ये रस काय घ्यायचा. नंतर कषायांमध्ये हा आपण लावला आत्ताच मागच्या चार्ट मध्ये, भय आणि जुगुप्सा कषाय लावताना आपण लावले ना, 40, 4, 35, 4 हे जे भेद लावले, तर 57 शेवटचा जो भेद लावला तो 2 मध्ये लागला है ना, भय आणि जिगुप्सा मध्ये. म्हणून कषायांमध्ये 2 याच्या 57 प्रत्यय आहे. नंतर दर्शनामध्ये चक्षु आणि अचक्षु दर्शनात 57 प्रत्यय. लेश्येमध्ये 3 लेशा शुभ लेशात, पीत पद्म आणि शुक्ल लेशात. भव्यमध्ये 57 राहतील. भव्य 57 का, कारण आहारक द्विक भव्य जीवांना संभवनीय आहे. आणि संज्ञीमध्ये संज्ञी जीवांना 57 प्रत्यय राहतील. म्हणजे 11 उत्तर भेदात, 11 उत्तर भेद 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7च झाले ना. नाही, ते असे धरले त्यांनी, पीत पद्म शुक्लचे 3, भय जुगुप्साचे 2 असं धरले. 2 असे धरले. असे धरून मग 1, 2, 57 3, 11 4, उत्तर 5, भेद 6, झाले. 7, 8, 9, 10 आणि 11. 11 असे 11 झाले ते. पुढचा प्रश्न, आश्रव के 43 प्रत्यय योग मार्गणा के अलावा किस मार्गणा के उत्तर भेद में पाए जाते हैं. योगात आपण लावले आता 43 प्रत्यय, पण आता बाकीच्या याच्यामध्ये कोणत्या मार्गणेमध्ये हे पाहायला आपल्याला 43 प्रत्यय मिळतील. आपण 43 प्रत्यय काल पाहिले कालच्या चार्ट मध्ये. प्रथमोपशम सम्यक्त्वात आपण 43 प्रत्यय पाहिले होते आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वात करेक्शन केलं होतं. मागचा चार्ट कालचाच. प्रथमोपशमात 43 प्रत्यय पाहिले होते, 12 अविरती, 21 कषाय आणि 10 योग है ना. आणखी एका याच्यात बघितले होते सम्यक मिथ्यात्वात. सम्यक मिथ्यात्वात देखील 43 प्रत्यय पाहिले होते 3ऱ्या गुणस्थानात. आणि आणखी आहारक भेद लावला होता आहारक अनाहारक मध्ये. आहारक मध्ये 56 1 लावला होता आणि 43 1 अनाहारक मध्ये. अनाहारक मध्ये कोणता 43 कमी काय केले होते, सगळे योगाचे प्रकार काढून टाकले होते आपण. 14 आणि फक्त 1 कारमाण कायोग धरला होता. परत रिपीट आहे. असौज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक के भी
43 प्रत्यय होते. हे असंज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकालाही 43 प्रत्यय राहतात. आत्ता लावले नाही ते 43. संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्यांना 51 लावले होते आणि असंज्ञी पंचेंद्रियाला याच्यामध्ये अविरती कमी होतील आणि नपुंसक नाही, असंज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकाला वेग तर 3 आहे. वेग 3 आहे. योग वैक्रियक वगैरे कमी होईल. वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र हे कमी करावे लागतील आणि पर्याप्त काय म्हणून औदारिक मिश्र पण कमी करावा लागेल. अशा तऱ्हेने 43 प्रत्यय लागतील. हे समजलं ना? असंज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक के भी 43 प्रत्यय होते हैं. कोणते लागतील 43 प्रत्यय? मिथ्यात्वाचे 5, अविरतीचे मिथ्यात्वाचे 12, 5, अविरती 12, 12 नाही, पंचेंद्रिय असंज्ञी आहे ना, म्हणून एक अविरती कमी करा. 11 मनाची कमी करायची. 11 कषायांमध्ये 25 कारण हा असंज्ञी पण तिन्ही वेद राहू शकतात म्हणून 25 आणि आता हा पर्याप्तक घेतलेला आहे. मिश्र कमी करायचे. कमी होईल. आहारक द्विक कमी करायचा. सगळेच कमी होईल. एक औदारिकच काय योग राहील पर्याप्तक असल्यामुळे. पर्याप्तक आहे की नाही, त्याच्यामुळे एक पर्याप्तक म्हणजे एक औदारिक राहील आणि एक अनुभव वचन योग राहील. 2 योग राहतील फक्त. 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 5 13 बरोबर 43 झाले. 2 योगाचे लावायचे, एक औदारिक आणि एक अनुभव वचन योग. कारण तो जीव पर्याप्तक घेतला. पर्याप्तक घेतल्यामुळे मिश्र वगैरे प्रकार कोणतेही लागणार नाही. आले ना 43? 11 आणि 5 41 आणि 2 43 झाले. 43. 43. आश्रव के 53 प्रत्यय क्या किसी मनुष्य के भी हो सकते हैं? आश्रवाचे 53 प्रत्यय कुणाला होऊ शकतात का? 53 मध्ये किती कमी करावं लागेल? आहारक द्विक सोडले तर बाकीचे. आहारक द्विक आणि वैक्रियक द्विक. मनुष्य घेतला ना. आहारक द्विक आणि वैक्रियक मिश्र. वैक्रियक द्विक. तर हे झाले कर्मभूमी मिथ्या दृष्टी के भी 53 प्रत्यय, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. बाकीचं उद्याला पाहू पुढचं प्रकरण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.